गाइस, आता तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल. तर आता आपण ही पेंटिंग काढूया. थांबा एक मिनटं, मी बाजूला फोटो पण लावतो. मला हे ड्रॉइंग मोनोक्रोममध्ये काढायचं होतं, तर मी ऑलिव्ह ग्रीन चॉईस केलेला आहे. तर थोडासा डल देतो आहे मी, कारण आपला जो बॅकग्राऊंड आहे तो पण डल आहे, सो त्याला मॅच होण्यासाठी तो दिलेला आहे. सगळ्यात पहिले मी याच्यातले हायलाईट काढून घेतले. हायलाईट काढल्यावरती मी आता याला डार्क टोन देईल. तर याचा जो ओरिजिनल जो इमेज आहे, तर त्याच्यामध्ये जो हेड आहे तो व्हाईट कलरचा आहे. मग व्हाईटवर शॅडो पडले तर थोडंशी ग्रेशकडे जाईल. त्याच्यामुळे मी व्हाईट आणि ब्लॅक दोन्ही ॲड करणार आहे. जो अदरवाईज जर फ्रेश कलर असता, ग्रीन कलर असता, तर मी त्याच्यात ब्लॅक टाकून दिला असता, फ्रेश ग्रेश नसता केला तर. सो दॅट मी त्याच्यात आता डार्क टोन टाकणार, ब्लॅक आणि व्हाईट दोन्ही यूज करून. याच्यामध्ये आपल्याला क्रोमा पण मेंटेन करायचा असतो, कारण ब्लॅक अँड व्हाईटची क्वांटिटी वाढली की तो ग्रेश होत जातो. मग त्याच्यात आपल्याला ग्रीन कलर टाकून त्याची इंटेन्सिटी वाढवावी लागते. सो त्याचा बॅलन्स जमला पाहिजे. मी असं मिक्स वॉटरने का करतो आहे, तर याच्या मागे असं कारण आहे की जिथे मला कार्डबोर्डची जी व्हॅल्यू आहे ना, ती ब्लॅक अँड व्हाईट व्हॅल्यू कार्डबोर्डचा, तर तो पकडून मला तो मिड टोन पकडून मला डार्क अँड लाईट ॲड करायचे फक्त. मिड टोन तसाच सोडणार मी. तर त्याचं हे पहिलं कारण आहे. दुसरं कारण असं आहे की ते म्हणजे की हार्मोनी मेंटेन राहते. म्हणजे हा कलर आणि हा कलर, इथे जर आपण काही ठिकाणी कलर सोडला तर असं वाटेल की ह्याच्यावरचाच हा पार्ट आहे. आणि सगळीकडे कलर दिलं तरी पण काही प्रॉब्लेम नाही, कारण व्हॅल्यूज जर व्यवस्थित असेल तर पेंटिंग चांगलीच दिसतात. इवन तुम्ही कलर द्या नाही तर नका द्या. ब्रशने काम करतात आणि फिनिशिंग जे क्लीनअप्स असतात ना ते चांगले येतात, आणि मिक्सिंग पण व्यवस्थित होते. आणि त्यातल्या त्यात नंतर आपण डिटेल करू शकतो याच्यात. आणि मी जी इमेज असते ती पण छोटी करून घेतो आहे. झूम करून घेतली तर आपण डिटेलवर जास्त फोकस करतो, नंतर ओव्हरऑल ते चांगलं दिसत नाही. मग त्याच्यामुळे आता माझे मोठ्या ब्रशने पॅच भरून झालेले आहे, आणि मी आता छोट्या ब्रशने हळूहळू डिटेल्स ॲड करतो त्याच्यात. रेडी. तर गाइस, माझी पेंटिंग झालेली आहे. आज पेंटिंग झालेली रेडी. तर मी याच्या मागचा काही प्रोसेस वगैरे शेअर करतो तुमच्यासोबत. तर हे करण्याच्या आधी मी पहिले स्केच काढलेला. हे आमचे असाइनमेंट आहे. हे स्केच मी कंप्लीट केलेला, टोटली फ्री हँड काढलं, हे पण आणि हे पण. तर हा अँगल वेगळा आहे, हा अँगल वेगळा आहे. याच्यात मी ठरवलं की कुठे डार्कनेस व्हॅल्यूज जज केल्या, मग ह्याच व्हॅल्यूज मी याच्यात केलेल्या आहे. कारण आपण हे मोनोक्रोममध्ये गेलेलं आहे. मी ॲक्रोमॅटिक असतं. ॲक्रोमॅटिक म्हणजे हेच सगळं फक्त ब्लॅक अँड व्हाईटमध्ये असतं. ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आपल्याला दोनच असतात, एक व्हाईट अँड ब्लॅक. पण मोनोक्रोममध्ये आपल्याला व्हाईट, ब्लॅक आणि एक जो स्पेशल कलर असतो ह्यू कलर, तो असतो. तर ह्यू कलरमध्ये आपल्याला व्हाईट अँड ब्लॅक ॲड करून हे सगळं टोटल पेंटिंग करायचं असतं. तर मग ह्याच्यात खूप सारे शेड येतात. टिन टोन शेड ह्या कन्सेप्ट पण येतात. त्यामुळे त्याच्यात आपल्याला खूप शेड बनवता येतात. मग आपण कन्फ्यूज होऊन जातो की नेमकी कोणती गोष्ट कुठे द्यायची. तर त्याचाच थोडासा स्टडी करून मी असा विचार केला की आपला मागचा कार्डबोर्ड पण थोडासा डल आहे. मागचा कार्डबोर्ड डल आहे, त्याच्यामुळे आपण कलर पण डल घेऊया. मग मी ब्राऊन आणि ग्रीन घेत होतो, मी ग्रीन चॉईस केला. ग्रीन घेतल्यावरती मी पहिले व्हॅल्यूज चेक केला, काढून लाईट पोर्शन काढून घेतला मी, जिथे जिथे लाईट होतं तसंच दाखवलं त्याच्याप्रमाणे. नंतर डार्क पोर्शन ठरवला की कुठे डार्क आहे कुठे लाईट आहे. मग त्याच्यानंतर हळूहळू व्हॅल्यूज ॲड केला. मी मोठा फ्लॅट ब्रश त्याच्यासाठी वापरला की लवकर होईल. आणि जे पॅचेस आहे ना ते बघू शकता, हे प्लेन बसेल. हा माझा मोठे होते त्याच्यामागचा. तर मी काही ठिकाणी सोडून पण दिलेलं आहे, कारण हार्मोनियम मागे सांगितलं होतं. जसं की इथे सोडलेलं आहे मी, ते बघू शकता. इथे सोडलेलं आहे, इथे सोडलेलं आहे. ट्रान्सपरंट वॉच दिलेलं आहे इथे, इथे पण सोडलेलं आहे. याच्याने असं फील झालं की हे स्टिकरसारखं नाही वाटलं, हे याचाच पार्ट आहे असं वाटलं. तर हा त्याची कॉन्सेप्ट होती त्याच्या मागची. आणि मी ज्याला जास्त ब्राईट पण नाही ठेवलं आहे. ब्राईट ठेवलं असतं तरी ते खूपच वेगळं दिसलं असतं, खूप उठून दिसलं असतं. त्याच्यामुळे मी त्याला व्हाईट अँड ब्लॅकची थोडीशी क्वांटिटी ॲड करून ऑलिव्ह ग्रीनला डल केलेलं आहे. तर असा माझा यामागचा कॉन्सेप्ट होता. मी हे कंप्लीट केलेलं आहे. माझी पॅलेट आहे, मी फक्त एवढा पोर्शन वापरलेला आहे. आणि ब्लॅक इथे काढलेला, आणि हे दोनच वापरले फक्त, हे आणि बस एवढंच केलेलं आहे. कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, खूप आवडलं असेल तर कमेंट करा. थँक्स फॉर वॉचिंग. काय